जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 15 आणि 16. मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी. चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडूनिया सर्व जाती. समर्थ पुन्हा नश्वरतेचे विवेचन करताना म्हणतात की ही मृत्यूभूमी आहे. इथे जो जन्मला त्याला मरण निश्चित आहे, परंतु माणसाला अखेरच्या श्वासापर्यंत जगण्याची तीव्र इच्छा असते. भले शरीर नाना विकारांमुळे दुर्बल झालेले असो वा परावलंबित व्हालेले असो. दुसरी बाब म्हणजे एवढी अवस्था झाली तरी शेवटच्या श्वासापर्यंत त्याचा मीपणा गेलेला नसतो. अभिमान त्याच्यात ठासून भरलेला असतो. पुढे समर्थ म्हणतात की प्रत्येक जण स्वतःच चिरंजीव समजून वागतो. असे असले तरी अचानक येथून जाण्याची वेळ येते. इथे कमावलेला पैसा अडका, जमीन जुमला, बंगला, गाडी, दागदागिने, सत्ता, प्रसिद्धी, सर्व नातेसंबंध सोडून जावे लागते. समर्थ या श्लोकाद्वारे सावध करताना सांगतात की आयुष्य किती आहे, आयुष्याचा भरोसा नाही, ते अनिश्चित आहे. त्यामुळे या भौतिक सुखात जास्त न अडकता भगवत भक्ती करून आपले शाश्वत कल्याण करून घ्यायला हवे. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 16. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे ना जनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. वरील श्लोकामध्ये समर्थ जन्ममरण चक्राचे विवेचन करीत आहेत. ते म्हणतात की एखाद्या माणसाचा मृत्यू झाला की त्याचे नातेवाईक इतर सर्वजण शोक करतात, मात्र शोक करणारे देखील त्यानंतर मृत्यू पावतात. मृत्यू समयी वासना शिल्लक राहिलेली असते, त्यामुळे त्या वासना तृप्तीसाठी पुन्हा जन्म घेणे आणि सर्व भोग भोगणे आले. या जन्ममृत्यूच्या चक्रातून कोणीही सुटले नाही. त्याला अपवाद फक्त साधू संत, महान तपस्वी, ऋषीमुनी आहेत. यातून सुटका करावयाची असेल तर भगवंताची निरपेक्ष समर्पण भावाने भक्ती करणे हाच एकमेव उपाय आहे. प्रपंचातील आसक्ती कमी करून पारमार्थिक साधनेसाठी वेळ दिलाच पाहिजे. आसक्ती विरहित प्रपंच म्हणजेच परमार्थ. कलियुगात नामस्मरणासारखे सोपे साधन नाही. जय जय रघुवीर समर्थ.